नमस्कार. आज आपण एकदम मस्त चवीचा झणझणीत आणि चविष्ट असा चिकन खरडा बनवूयात. चवीला एकदम मस्त झालेला आहे बघा आणि दिसायलाही खूप छान दिसतोय आणि वाससुद्धा एकदम भारी येतोय. अगदी नुसत्या वासानेच तुम्हाला हा चिकन खरडा खावासा वाटेल. सगळ्यात पहिलं आपल्याला अर्धा किलो चिकन घ्यायचे. यावर एक छोटा चमचा मीठ घातलेला आहे, पाव चमचा हळद घालायची, 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. त्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि एक अर्धा ते 1 तासासाठी आपल्याला हे बाजूला ठेवायचे. थोडंसं हे मॅरिनेशन झालं की चवीला छान होतं. आता इथे आपण ठेच्याची तयारी करूयात. तर तुम्हाला जेवढं तिखट बनवायचं असेल तेवढ्या हिरव्या मिरच्या घ्या. इथे मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 8-10 पाकळ्या लसूण घ्यायचा आहे. हे थोडंसं तेलावरती भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक 3 ते 4 चमचे सुकं खोबरं किंवा ओला नारळ असेल ना तो वापरला तरी चालेल. खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं. इथे मी खोबऱ्याची काप करून घेतलेले आहेत. फक्त 1 मिनिटभर भाजायचे आणि लगेच काढून घ्यायचे आहेत. आपलं हे वाटणाचं साहित्य तयार झालं. आता हे थंड होतंय तोपर्यंत आपण चिकन याच कढईमध्ये शिजायला टाकणार आहे. तर इथे मी थोडंसं तेल जास्ती घेतले कढईमध्ये याच आणि एक चिरलेला बारीक कांदा घालायचा आहे. कांदा चांगला परतवून घ्यायचा. ह्यात ठेचलेला लसूण घालायचा 1 चमचाभर. आपण खरडा चिकन बनवते तर जसं आपण खरड्यामध्ये लसूण जास्त वापरतो ठेच्यामध्ये, तसंच ह्यात लसूण थोडंसं एक्स्ट्रा घालायचा. चव खूप छान येते. लसूण घातल्यानंतर 1 मिनिटभर परतवून घ्यायचं. त्यानंतर मॅरिनेशन केलेलं चिकन ह्यात घालायचं आहे आणि आता हे 1-2 मिनटं चांगलं परतवून घ्यायचं अगोदर. त्यानंतर गॅस थोडा बारीक करायचा आणि झाकण ठेवून 5 मिनटं हे शिजवून घ्यायचे. तोपर्यंत आपण वाटण करून घेऊयात. तर भाजलेले सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत. भरपूर सारी कोथिंबीर, थोडासा पुदिना घाला. पुदिन्याने टेस्ट खूप छान येतो. नाही घातलं तरी चालतो, पण घातलं तर चव मस्त येते. 1 ते 1.5 इंच आलं घालायचे. आता हे थोडंसं पाणी घालून बारीक असं वाटून घ्यायचं आहे. इकडे आपण 5 मिनटं चिकन वाफवून घेतलं बघा. थोडंसं पाणी सुटलेलं आहे. यावर आता तयार करून घेतलेलं वाटण घालायचे. पुदिन्यामुळे टेस्ट खूप छान येतो, पण तुम्हाला जर नसेल घालायचं तर स्किप करा. वाटण घातल्यानंतर एकदा चांगलं 5 मिनटं हे परतवून घ्यायचे आणि आपल्याला ह्यात खूप जास्त पाणी वगैरे घालायचं नाही आहे. मस्त हे वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. जास्त वेळ काही लागत नाही. अर्ध्या तासामध्ये छान शिजतं. आता इथे बघा ह्याला मिठाचं थोडंसं पाणी सुटलेलं होतं. तर वाटणाचं जे पाणी आहे तेवढंच मी घातले. पण हे मी गरम पाणी वापरलेलं आहे. थंड पाणी घालू नका. थंड पाणी घातलं मध्येच तर हे कच्चं राहतं, व्यवस्थित शिजत नाही. आणखी थोडंसं मी मीठ घातलेलं आहे. सुरुवातीला आपण मॅरिनेशनच्या वेळेस मीठ घातलं होतं, त्या अंदाजाने मीठ घालायचे. त्यानंतर वाटणाचं पाणी घातल्यावर चांगलं मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवून लो गॅसवरती मस्त असं हे वाफेवरती शिजवून घ्यायचे. तर मध्ये एकदा मी हलवून घेतलं होतं. अगदी छान असा हा चिकन खरडा तयार झाला आहे. शिजले का एकदा चेक करायचं. जर शिजलेलं नसेल तर थोडंसं आणखी पाणी घाला. पण अगदी थोड्याशा पाण्यामध्ये वाफेवरती छान असा हा चिकन खरडा तयार झालेला आहे. शिजायला जास्त काही पाणी वापरलेलं नाही आहे. चवीला मस्त झाला आहे. वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घाला आणि गरमागरम हा चिकन खरडा सर्व करा. भाकरीसोबत छान लागतो, चपातीसोबत, रोटीसोबत तुम्ही सर्व करा. अगदी मस्त असं झालेलं आहे चवीला. नक्की करून बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.